सर्वांना जय श्रीराम. जीवन पथदर्शक प्रभू श्रीराम या चॅनलच्या माध्यमातून आपल्या सर्वांपर्यंत प्रभू श्रीरामाचं चारित्र्य पोहोचवण्यासाठी प्रत्येकाच्या मन मंदिरामध्ये प्रभू श्रीराम जागृत करण्यासाठी मी गोविंद पाटील धेमरे आपल्या सर्वांसमोर आलेलो आहे. मी एक प्रयत्न करतोय की प्रभू श्रीरामाचं चारित्र्य आपल्या सर्वांना आणि मलाही समजलं पाहिजे. प्रभू श्रीरामासारखं आपण जगू शकत नाही, पण त्यांच्या मार्गदर्शनाने, त्यांच्या पथदर्शनाने आपण त्याप्रमाणे आपलं जीवन चालण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. हा छोटासा प्रयत्न या चॅनलच्या माध्यमातून होतोय. अयोध्येमध्ये भव्य असं प्रभू श्रीरामाचं मंदिर बनतंय. करोडो हिंदूंचा श्रद्धास्थान आहे. त्या प्रभू श्रीरामाचं मंदिर आपल्या सर्वांसाठी खुलं होतंय. हे आपल्या सर्वांसाठी पर्वणी आहे. यामध्ये आपण आज प्रभू श्रीरामाच्या चारित्र्यातील आदर्श बंधू भरत आणि राम या विषयावर चर्चा करणार आहोत. आज आपण बघतोय की समाजामध्ये संपत्तीच्या वादामध्ये सर्वाधिक वाद हे भावाभावाचे आहेत. कौटुंबिक वादामध्ये सर्वाधिक संपत्तीचे वाद हे दोन भावामध्ये झालेले आहेत. अमुक कारणामुळे भावाने भावाचा खून केला, अमुक कारणामुळे भावाने भावाचे डोके फोडले. अशा अनेक उदाहरणं आपल्याला आपल्या डोळ्यासमोर दिसतात. आणि अशा उदाहरणांना कशा प्रकारे उत्तर भेटू शकते, तर ते उत्तर आहे प्रभू श्रीरामाचे चारित्र्य, आदर्श बंधू प्रेम भरतांचं चारित्र्य. या चारित्र्यातून त्याला उत्तर भेटू शकतं. आपली प्रॉपर्टी आणि आपली संपत्ती एकर, 5 एकर, कोटी, 5 कोटी, 10 कोटी पर्यंत असते. असंख्य अरबो आणि खरबोचं साम्राज्य, रामाचं साम्राज्य कैकेयीच्या मागणीमुळे ज्या भरताला मिळालं, त्या भरताने ते साम्राज्य एक किंचितही स्वतःच म्हणून स्वीकारलं नाही. इतका आदर्श असं बंधू प्रेम असणाऱ्या भरताचं आणि रामाचं चारित्र्य आपण बघणार आहोत. रामाला ज्यावेळेस वनवास मिळाला, कैकेयीच्या मागणीमुळे रामाला वनवासात जावं लागलं, त्यावेळेस भरत तिथे नव्हता. आणि भरताला ज्यावेळेस सूचना पाठवली, त्यावेळेस फक्त भरताला एवढं सांगण्यात आलं होतं की अयोध्यामध्ये महत्वाचं काहीतरी घडलंय, त्यामुळे तुला अयोध्यात बोलवलं. आणि भरताला बोलवून आल्याच्या नंतर भरत त्यांच्या मामाच्या गावाहून परत येत असताना रस्त्यामध्ये त्यांच्या कुलदेवतांचं मंदिर होतं आणि त्या मंदिरामध्ये त्यांच्या सर्व पूर्वजांच्या मूर्त्या होत्या. त्या मूर्त्याची पूजा करत असताना भरताला तिथं दशरथ राजाची मूर्ती दिसली आणि भरताच्या हातातून पूजेचं ताट खाली पडलं. त्यावेळेस भरताने पूर्वजांना विचारलं, हे काय? त्यावेळेस त्यांनी सांगितलं की राजन, दशरथ राजा आता नाही राहिले. आणि ते म्हणे का? तर रामाला वनवास मिळाला. एवढा शब्द ऐकला आणि भरत लगेच मूर्छित होऊन जमिनीवरती पडले, उठले आणि सरळ अयोध्याकडे गेले. अयोध्याकडे गेल्याच्या नंतर त्यांनी विचारलं, काय झालं, कसं झालं? आणि त्यावेळेस त्यांना सांगण्यात आलं की रामाला वनवास मिळाला आणि तुम्हाला राज्य मिळालं. तर त्यावेळेस राज्य मिळालं हे त्यांना सर्वाधिक वेदनादायी ठरलं. त्यांनी सांगितलं की माझ्या भावाला वनवास आणि मला राज्य, ज्या रामाचा सेवक म्हणून मला जीवन जगायचंय, त्या प्रभू श्रीरामाला वनवास आणि मला राज्य हे होऊच शकत नाही. मी हे मान्यच करू शकत नाही. त्यांना सर्व पुरोहित आणि पंडितांनी सांगितलं की तुम्ही राज्य सिंहासन स्वीकारा आणि मग काय करायचं तर करा. त्यांनी सांगितलं, मी एक क्षणही या राज्याचा स्वीकार करणार नाही. माझा भाऊ वनवासात गेलाय, माझा भगवंत वनवासात गेलाय, माझ्यासाठी माझा भाऊ सर्वस्व आहे आणि मला त्या भावाला आधी भेटायचंय, मला त्यांना परत आणायचंय. आणि भरताने सर्वांना एकत्रित केलं. त्यांच्या आईला, त्यांच्या कुटुंबातील सर्व नातेवाईकांना घेऊन भरत रामाकडे निघाले. ज्यावेळेस राम वनवासाला जाताना भारद्वाज मुनींच्या आश्रमात सर्वात आधी थांबले. त्या आश्रमामध्ये भरत गेले. आश्रमामध्ये गेले, रात्रभर थांबले आणि सकाळी निघताना भरताचा चेहरा उतरलेला होता. त्यावेळेस त्या ऋषींना विचारलं की काय झालं राजा, की तुम्ही असे चिंतित का आहे? त्यांनी सांगितलं की राम मला माफ करतील का? कारण माझ्यामुळे एवढं सर्व घडलंय. रामांना माझा खूप राग आला असेल. त्यावेळेस त्या मुलींना सांगितलं की राम ज्यावेळेस ही नदी पार करून जाण्यासाठी त्यांनी पुरोहितांना बोलवलं आणि पूजा सुरू केली, त्यावेळेस जम्बूद्वीपे भरतखंडे असं नाव आल्याच्या नंतर भरत नुसतं नाव ऐकता रामाच्या डोळ्यातून पाणी आलं. राम मूर्छित झाले आणि हाय भरत करून रडायला लागले. इतकं प्रेम राम भरतावरती करत होते आणि ते तुला माफ कसं नाही करणार? आणि सगळे मिळून रामाला परत आणण्यासाठी निघले. रामायणामधील महत्वाची रात्र आणि महत्वाचा दिवस कोणता असेल तर तो राम आणि भरताचं चित्रकूटावरचं मिलप आहे. कारण त्या दिवशी इतक्या सगळ्यांनी सांगितल्याच्या नंतर राम निर्णय बदलू शकत होते. राम अयोध्यामध्ये परत येऊ शकत होते. आज मला सांगा,
आपणही कुठला वाद झाला आणि 4 लोकांनी येऊन सांगितलं तर आपण लगेच मान्य करतो. हा वाद लहानसहान वाद नव्हता, तर साम्राज्याचा वाद होता. आणि त्या साम्राज्याच्या वादामध्ये रामाला परत आणण्यासाठी भरत गेला होता. भरत आणि रामाची भेद, चित्रकूट पर्वत, त्याचं वर्णन आपण अनेक कथांमध्ये ऐकलंय, अनेक कथांमध्ये वाचलंय. पण मला सांगा, हा वाद असा होता की एकाला साम्राज्य मिळालंय त्याला नको होतं, आणि दुसऱ्याला वनवास मिळालाय तरी त्याला परत जायचं नव्हतं. असा हा वाद होता. आज आपण बघतो की भावाची प्रॉपर्टी कशी हडप करायची यासाठी अनेक युक्त्या करणारा भाऊ आणि स्वतःला मिळालेलं राज्य परत भावाला देऊन राज्यात परत आणणारा भरत, यामध्ये जमीन आसमानचा फरक आणि आपल्याला मार्गदर्शन तिथं मिळतं. तिथं रामाचं चारित्र्य आपल्याला दिशा दाखवतं, रामाचं चारित्र्य आपल्याला मार्गदर्शन करतं की भाऊ हा भरतांसारखा पण असतो की जो एवढं मोठं राज्य मिळाल्यानंतर भावाला परत आणण्यासाठी जातो. त्यावेळेस रामाने भरताला विचारलं की भरता कसा आहेस? त्यावेळेस भरताने सांगितलं की मी कसा असणार, माझ्या भावाला वनवास मिळालाय, माझी भावजाई जी अलंकार घालून राहते त्या भावजाईला आज इथं वनवासात राहायची पाळी आली आणि मला विचारता कसा आहेस? माझ्यासाठी सर्वस्व तुम्ही आहात, तुम्ही परत चला. इतक्या सर्व लोकांनी सांगितल्याच्या नंतरही रामाने सामाजिक आणि न्याय व्यवस्थेचा विचार केला आणि रामाने वनवासच स्वीकारला. राम परत आले नाही आणि भरताला आदर्श पद्धतीने राज्य चालायला सांगितलं. त्यावेळेस भरताने तरीही ते राज्य स्वीकारलं नाही, तर रामाच्या चरण पादुका घेऊन सिंहासनावरती ठेवून 14 वर्ष राम जेवढ्या दिवस वनवासात होते तेवढ्या दिवस त्या साम्राज्याच्या बाहेर राहून रामासारखा वेश धारण करून राम जमिनीवर झोपायचे, भरतही जमिनीवर झोपले. राम कुटियामध्ये राहायचे, भरतही कुटियामध्ये राहिले. राम ज्याप्रमाणे वनवासातील जीवन जगायचे त्याचप्रमाणे भरताने 14 वर्ष राज्याचा स्वीकार केला नाही आणि त्याच पद्धतीनं फक्त एक सेवक म्हणून राज्य चालवलं. आजच्या या कठीण परिस्थितीमध्ये भरत आणि रामाचं चारित्र्य हे आपल्याला, प्रभू श्रीरामाचं चारित्र्य आपल्याला मार्गदर्शन ठरतं. आज आपण बघतो की कोर्टामध्ये सर्वाधिक केसेस या कौटुंबिक केसेस आहेत आणि त्यामध्ये संपत्तीच्या वादामध्ये 2 भावाच्या वादाच्या केसेस आहेत. आज आपण बघतो कुटुंब व्यवस्था उद्ध्वस्त झालेली आहे. अशामध्ये दिशादर्शक आणि मार्गदर्शक ठरते ते प्रभू श्रीराम आणि भरताचं चारित्र्य. अशा मध्ये मार्गदर्शक ठरते ते प्रभू श्रीरामाचं चारित्र्य, जे आपल्याला दिशा दाखवतं, आपल्याला मार्गदर्शन करतं. आणि अशा प्रभू श्रीरामाचं अयोध्यामध्ये भव्य असं श्रीराम मंदिर बनतंय. आपल्या सर्व हिंदूंसाठी पर्वणीची गोष्ट आहे, जे आपल्याला दर्शनासाठी खुलं पण होत आहे. आणि रामाचं असं आदर्श चारित्र्य हे सर्वांना समजलं पाहिजे, सर्वांपर्यंत गेलं पाहिजे. आणि आपल्या भारत भूमीमध्ये परत प्रभू श्रीरामाचं राम राज्य आलं पाहिजे. या हेतूने, या उद्देशाने मी प्रभू श्रीरामाचं चारित्र्य माझ्या या YouTube चॅनलच्या माध्यमातून तुमच्या सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे. तुम्ही या प्रयत्नामध्ये मला सहकार्य करा. या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि शेअर करा. जय श्रीराम.